नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करणे यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, लेटेस्ट भरती सुटली ते आपण पाहणार आहोत। भरती काय आहे, प्रोसिजर काय, एकदम डिटेल्स माहिती। तर मित्रांनो, भरती आहे एक्झिम बँक भरती 2025 भारतीय निर्यात आयात बँकेत विविध पदांची भरती। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल भारत निर्यात आणि आयात देखील करतो, म्हणजे विविध देशातून आपण काही सामान खरेदी करतो। मित्रांनो, काय आपण त्याला थोडक्यात इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करतो। आयात निर्यात तुम्ही असेल, आपण काय आपला माल दुसऱ्या देशात देतो, दुसऱ्या देशाचा माल आपण खरेदी करतो। पेट्रोल वगैरे दुसऱ्या देशातून खरेदी करतो। आपला काय जो शेतीचा माल वगैरे असेल तर आपण दुसऱ्या देशात विकतो। काय बाकीचं पण मटेरियल असेल ते विकतो। त्या बँक आहे एक्झिम बँक, भारतीय निर्यात आयात बँक आहे, त्याची भरती सुटली मित्रांनो। ती भरती काय आहे ते आपण पाहू। तरी पण मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओत सांगतो जेव्हा पण भरती सुटते तेव्हाच आपण मित्रांनो असं म्हणजे भरतीचा प्रूफ म्हणून एक स्क्रीनशॉट टाकून देतो, जे कोणी विद्यार्थ्यांना मनात डाऊट राहिला नको भरती सुटली नाही सुटली, त्यासाठी हा मित्रांनो बघा डायरेक्टर रिक्रुटमेंट ड्राईव्ह इंडिया एक्झिम बँक लोगो वगैरे पूर्णपणे जी आर आहे मित्रांनो। हा जी आर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल मराठी नोकरी कॉर्नर त्यावर भेटेल मित्रांनो। तर मित्रांनो, पदाचं नाव व तपशील पहा। तर पदाचं नाव आहे मित्रांनो मॅनेजमेंट ट्रेनी डिजिटल टेक्नॉलॉजी, याची मित्रांनो 10 पदं रिक्त आहेत। दुसरं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी रिसर्च अँड ॲनालिसिस, याची मित्रांनो 5 रिक्त जागा आहेत। तर तिसरं पद आहे मॅनेजर ट्रेनी राबशा मित्रांनो, याच्या 2 रिक्त जागा आहेत। चौथा आहे मॅनेजमेंट ट्रेनी लीगल, याचे 5 रिक्त जागा आहे। पाचवा आहे डेप्युटी मॅनेजर लीगल ग्रेड स्केल ज्युनियर मॅनेजमेंट 1, याच्या 4 रिक्त जागा आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, सहावा आहे मित्रांनो डेप्युटी मॅनेजर ते पण स्केल ज्युनियर मॅनेजमेंट 1, याची 1 रिक्त जागा आहे। आणि मित्रांनो, सातवं पद आहे चीफ मॅनेजरची मित्रांनो 1 रिक्त जागा आहे। अशी टोटल मित्रांनो 28 रिक्त जागा आहेत। मित्रांनो, 28 रिक्त जागा आहेत, त्याचा आता पोस्ट वाईज डिवायडेशन कसं आहे तुम्हाला सांगितलं आहे। तर आता शैक्षणिक पात्रता पहा। मित्रांनो, पद क्रमांक 1 आहे, त्यासाठी 60% गुणांसह बी किंवा बीटेक उत्तीर्ण पाहिजे। तुम्ही कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा MCA केलेलं पाहिजे। त्याचप्रमाणे मित्रांनो, पद क्रमांक 2 आहे, तर 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी पाहिजे तुमच्याकडं। पद क्रमांक 3 आहे, 60% गुणांसह पदवीधर किंवा हिंदी इंग्रजी पदव्युत्तर पदवी पाहिजे तुमच्याकडं। त्याचप्रमाणे पद क्रमांक 4 आहे मित्रांनो, 60% गुणांसह LLB। त्याचप्रमाणे पद क्रमांक 5 आहे मित्रांनो, 60% गुणांसह LLB आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। त्याच पद क्रमांक 6 आहे मित्रांनो, ICSIचे असोसिएट मेंबरशिप ACS। 2 नंबरचा क्रायटेरिया आहे 60% गुणांसह नियमित पदवी। 3 नंबर क्रायटेरिया 1 वर्ष अनुभव पाहिजे मित्रांनो। त्याचप्रमाणे मित्रांनो, 7वं पद आहे, 7व्या पदाची शैक्षणिक पात्रता पहा। ICSIचे असोसिएट मेंबरशिप पाहिजे आणि तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो। ही झाली मित्रांनो पदं आणि ते पदाची असणारी शैक्षणिक पात्रता, त्यानुसार तुम्ही पाहून घ्या आणि तुमचा फॉर्म फिलअप करून घ्या। तर मित्रांनो, नोकरी ठिकाण पहा, संपूर्ण भारतात नोकरी ठिकाणी तर फी पाहायला गेलं तर मित्रांनो, जनरल OBC कॅटेगरीसाठी 600 रुपये फी आहे। आणि जर मित्रांनो तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST PWE किंवा EWS आणि महिला असाल तर फक्त मित्रांनो 100 रुपये फी आहे। आणि नोकरी ठिकाणी मित्रांनो ही मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असल्यामुळं त्याला मित्रांनो ऑल इंडिया तुमचं पोस्टिंग दिलं जाणार। आणि फी फक्त मित्रांनो जनरल OBCसाठी 600 रुपये आणि जर कॅटेगरीमधून असतात मित्रांनो फक्त आणि फक्त 100 रुपये फी आहे तुम्हाला। तर मित्रांनो, आता पगार, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो भरती वगैरे सगळी, पण त्याला पगार किती राहील? तर पगार पहा मित्रांनो, डेप्युटी मॅनेजर आणि चीफ मॅनेजरला मित्रांनो 1 लाख म्हणजे डेप्युटी मॅनेजरला 85,000 आणि चीफ मॅनेजरला मित्रांनो 1 लाख प्लस पेमेंट दिलं जाईल। प्रत्येक अलाउन्स पण ॲड होणार मित्रांनो, बँकेचे अलाउन्स वगैरे, पण ठीकठाक मित्रांनो तुमचा पगार 1 लाख प्लसच राहणार आहे। आणि परत आता 8वा वेतन आयोग आला तर मित्रांनो 1.5-2 लाख रुपये पगार इझी मिळणार आहे। त्याचप्रमाणे महत्त्वाचा तारखा पाहून मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख मित्रांनो 15 एप्रिल 2025 आणि मित्रांनो याची मित्रांनो लेखी परीक्षा ही मेमध्ये होणार आहे। तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे। तर मित्रांनो, ह्या पूर्णपणे डिटेल्स माहिती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे, पण अजून पण विद्यार्थ्यांच्या मनात काही डाऊट असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा, नक्कीच मी त्याचं उत्तर देईल मित्रांनो। आणि मित्रांनो, मी तुम्हाला म्हणेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भरती सुट्टी भरती सगळं होतं मित्रांनो, आपल्या काही मित्रांना भरती सुटली हे माहीतच होत नाही। त्यामुळे मित्रांनो ते बरेच तयारी चांगली असते, पण भरती सुटली माहीत होत नसल्यामुळे त्यांचा फॉर्म भरता येत आणि त्यानंतर लवकरात लवकर नोकरी लागता येत नाही। तर तुम्ही तुम्हाला फक्त एक काम करायचं मित्रांनो, तुम्ही लाईक करू नका, काही नको, फक्त जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रांनो आपल्या गरीब
घराण्यात गरीबीतल्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आणि मित्रांनो त्याला भरती समजली पाहिजे. आता मित्रांनो आपण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये यार सर काय नोकरीच नाही काय नाही, तर मित्रांनो भरत्या आहेत, भरत्या सुट्ट्या आहेत, पण तुमच्यापर्यंत ती भरती पोहोचत नाही. आता तुम्ही जानेवारीपासून व्हिडिओ मागं पाहून घ्या, मी कितीतरी भरत्या सुट्ट्या ते एकदम तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो. आतापर्यंत आपण 84, आत्ता मित्रांनो डिसेंबरपासून आपण चॅनल चालू केला तर आपले 85-86 नोकऱ्या सुटल्याच नाही, तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण काय होतं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेअर नाही केल्यामुळे विद्यार्थ्यापर्यंत जात नाही. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला भरती सुटली खूप माहीत होईल मित्रांनो. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.